आपण पाहत आहात नजर 18 न्यूज चॅनल। नजर 18 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय बांगलादेशातील घडामोडी आणि महाराष्ट्रातील हालचाली यावर आहे। बांगलादेशाची स्थिती आपल्या सर्वांना माहीतच आहे। बांगलादेशात सत्ता पालट झाला आहे, तर वर्तमान सरकार नमून गेले आहे। सरकार चालवणारे पंतप्रधान शेख हसीना यांना देश आणि पद सोडून आपल्या भारतात आश्रय घ्यावा लागला आहे। हे सगळं आपल्याला सर्वांना माहीतच। बांगलादेशात जे सुरू आहे ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासूनच सुरू झाले आहे। बांगलादेशात नेमकी काय स्थिती आहे हे केवळ तेथील हिंदू लोकच आपल्याला सांगू शकतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात येऊन आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशात जिहादी मानसिकता असलेल्या एका विशेष संप्रदायाच्या जहाल व्यक्तींनी तेथील मंदिरांची तोडफोड केली, घरांची जाळपोळ केली, हिंसाचार केला, महिलांवर अत्याचार केला। एकूणच काय की जे लोक त्या संप्रदायाला मानित नाहीत अशा लोकांना त्यांनी मारून टाकले। ही घटना आपण बघितली आहे। ते सर्वजण एक गोष्ट विसरलेले आहेत। बांगलादेशाच्या भूमीत जन्माला आलेल्या व्यक्तींनी आपल्या साहित्यातून जे काही निर्माण केलं ते राष्ट्रगीत आपण म्हणतो आहोत। कवींनी लिहिलेल्या वंदे मातरम आपण म्हणतो आहोत। ही तीच भूमी आहे, बांगला भूमी। या भूमीतील एका योद्ध्याने भारतापासून दूर जाऊन आपली एक सेना बनवली, आझाद हिंद सेना, आणि या योद्ध्याने भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी लढाई केली। ती हीच भूमी आहे। मात्र या भूमीतील आताचे जहादी व्यक्तींनी हातात तलवारी घेऊन लोकांना मारण्यास सुरुवात केलेली आहे। बांगलादेशात घडणाऱ्या या घटनांचा भारतामध्ये सर्वत्र निषेध केला जात आहे। महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी जन आंदोलन करण्यात आले। नाशिक शहरात नाशिक बंद पुकारलेला असताना, जन आंदोलन सुरू असताना एका विशिष्ट संप्रदायाच्या लोकांनी दगडफेक करून अनैतिकतेला, गैरप्रकाराला गालबोट लावला। मात्र धुळ्यातही धुळे जिल्हा बंद करण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाने केले होते। सकल हिंदू समाजाने बंद देखील पाळला। या बंद काळात मोर्चा देखील काढून आपला निषेध नोंदवला। या बंद काळात सकल हिंदू समाजाने महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढला। अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा शहरातील संवेदनशील भागातून काढण्यात आला। मात्र कुठेही अनुचित प्रकार त्यांनी घडू दिला नाही किंवा शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य त्यांनी केले नाही। या बंदला शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील 30 व्यापारी संघटनांनी तसेच सर्व समुदायाने बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यामुळे अत्यंत शांततेत हा बंद पाळला गेला। सकल हिंदू समाजाने कुठल्याही गैरप्रकारांना किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडेल त्याला गालबोट लागेल असं कुठलेही कृत्य त्यांनी केलं नाही। यावरून राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता, एकोपा निर्माण करण्याचे काम सकल हिंदू समाजाने केले आहे। धुळ्यात मात्र अत्यंत शांत आणि संयमाने हा बंद पाळण्यात आला। याचाच अर्थ असा की धुळे शहरात राष्ट्रीय सलोखा, राष्ट्रीय एकता, शांतता, समाजामधील तेढ कमी करण्याचं काम सकल हिंदू समाजाने केले आहे। हे कोणी नाकारू शकत नाही। एकूणच काय तर सकल हिंदू समाजाने धुळे शहरात माणुसकीचे दर्शन घडवले। या बंद काळात जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे। पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता आणि जिल्हा प्रशासनाने शहरात काही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत तशा पद्धतीने कारवाई करण्याची भूमिका देखील जिल्हा प्रशासनाने ठेवली होती। मात्र सुदैवाने हिंदू सकल समाजाने शांततेचे प्रतीक म्हणून हा मोर्चा काढला आणि माणुसकीचे दर्शन घडवले। हेच या ठिकाणी आम्हाला सांगावेसे वाटते आहे। गेल्या 15 दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला
तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत. आया बहिणींवर बलात्कार होतोय, उद्ध्वस्त केलं जात आहे. त्यांचा दोष काय? तर ते हिंदू धर्माचे आहे. आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही. साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात. आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे, प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदू आणि अल्पसंख्याकांना संरक्षण द्या. नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल. आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आवाहन आहे, जागे व्हा. जय हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाये हिंद करायचे आहे. आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करत आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे. आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे. जागे व्हा. तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे. भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे. जागे व्हा.